रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. आयुष्यात स्वतःला इतके मजबूत बनवा. बघा, वेळ कोणासाठी थांबत नाही. परिस्थिती बदलते, लोक बदलतात. कधी कधी आपले पण परके होतात. पण जी व्यक्ती आलेल्या परिस्थितीवर मात करून अनुभव घेते, तीच व्यक्ती आयुष्यात विजयी होते. जगात तीच लोक सफल यशस्वी होतात, जी पडून पण स्वतःला सांभाळतात. जी लोक वाईट परिस्थिती बघून पळून जातात, ती लोक जीवनात कधीच पुढे जात नाहीत. लक्षात ठेवा, प्रत्येक दुःखामागे काहीतरी शिकवण असते. प्रेम, मैत्री आणि नाते सर्व खरे असते. वेळ कितीही वाईट असू द्या, सोबत कधी नाही सोडायची. पण जी लोक स्वार्थासाठी तुमच्या सोबत आहेत, एक ना एक दिवस ती लोक तुम्हाला सोडून जातील. त्यासाठी स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने आणि जाण्याने तुम्हाला कोणताच फरक नाही पडणार. संघर्ष करणाऱ्याला अजिबात घाबरू नका, कारण संघर्षच तुम्हाला मजबूत बनवेल. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण मनातून, आयुष्यातून काढून टाकायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यात आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. आपण आपल्या ध्येयाला सांगितलं पाहिजे, स्वप्न बनून माझ्या बंद डोळ्यांमध्ये कधीच येऊ नकोस, कारण तुला प्रत्यक्षात पूर्ण होताना माझ्या उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे. क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाच दिसत नाही. जीवनात होऊन गेलेले पेपर आणि सोडून गेलेली माणसं आपल्याला योग्य यशस्वी मार्गावर आणून सोडतात. त्यामुळे जाणाऱ्याला जाऊ द्या. नेहमी आयुष्यात आहे तसं राहायचं. ज्यांना आपली गरज आहे ते तुम्हाला तुमच्या स्वभावासह स्वीकारतील. ज्यांना गरज नाही ते फक्त तुमच्या चुका शोधत बसतील. आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर ते मात्र चुकीचं आहे. ज्या चुकातून शिकणं आणि पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे. शब्दांनी जगाला फसवता येतं, पण कर्माच्या पावलांचा आवाज लपवता येत नसतो. प्रेमानं प्रेमावर, प्रेमाच्या भाषेत प्रेमानं बोललं की प्रेमही प्रेमावर प्रेम करायला लागतं.
आयुष्यात विश्वास हा काचेसारखा असतो. एकदा तुटला की पुन्हा पहिल्यासारखा राहत नसतो. भरून आलेलं मन आणि भरून आलेलं आभाळ मोकळं झालं तरच बरं वाटतं. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. गरज ही सगळ्यांना पडते, विषय फक्त वेळेचा असतो. सगळीकडे पैसाच नाही कामाला येत. काही ठिकाणी माणुसकी पण गरजेची असते. मागणारा श्रीमंत आणि देणारा भिकारी होऊ शकतो, अशी गोष्ट म्हणजे उधारी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.